हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती हा लेसन पाहत आहोत. आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे मिनरल्स कोणते आहेत, खनिजे कोणते आहेत ते पाहिलं होतं. आणि ओर्स कशाला म्हणतात ते पाहिलं होतं. आणि आता आज आपण या व्हिडिओमध्ये सम इम्पॉर्टंट मिनरल्स काही प्रमुख महत्त्वाची खनिज आणि ओर्स म्हणजे त्यांची धातुके याबद्दल पाहणार आहोत. तर मित्रांनो, यापूर्वीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल ना, तर या लेसनच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स, कारण की हा लेसन थोडासा मोठा आहे म्हणून मी एक 15-15 मिनिटाचे व्हिडिओ बनवून त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. सगळा लेसन समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या लिंक्स वर क्लिक करावं लागेल आणि पाहावं लागेल. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे त्याचे वेगवेगळे पार्ट केलेले आहेत मी. तर मित्रांनो, आजच्या भागाला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिल्यांदा आपण पाहणार आहोत आयर्न ओर. आयर्न ओर म्हणजे लोह खनिज. आयर्न ऑकरिंग इन द इम्प्युअर स्टेट इज कॉल्ड आयर्न ओर. म्हणजे अशुद्ध स्वरूपात जे लोखंड आढळतं ना, त्याला आयर्न ओर म्हणजे लोह खनिज असं म्हणतात. कशाला म्हणतात? इम्प्युअर स्टेट. आयर्न इन इम्प्युअर स्टेट इज कॉल्ड आयर्न ओर. म्हणजे अशुद्ध स्वरूपातील लोखंडाला आयर्न ओर म्हणजे लोह खनिज म्हणतात. आयर्न ओर इज यूज टू मेक अ व्हरायटी ऑफ आर्टिकल्स फ्रॉम पिन्स टू हेवी मशिनरी. हे जे लोह खनिज आहे ना, त्याचा वापर अगदी छोट्या पिन म्हणजे अगदी छोट्या टाचणीपासून ते अगदी मोठी मशीन तयार करण्यासाठी, मोठी यंत्र तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. म्हणजे लोखंडाचा वापर बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच उद्योगधंद्यामध्ये किंवा कारखान्यामध्ये जास्त केला जातो. मग कशासाठी तयार केला जातो त्याचा उपयोग? फार्मिंग इम्प्लिमेंट्स. फार्मिंग इम्प्लिमेंट्स म्हणजे काय? शेतीची अवजारे तयार करण्यासाठी. रेल्स ऑफ रेल्वे ट्रॅक्स. रेल्वेचे रूळ तयार करण्यासाठी सुद्धा आयर्न ओर म्हणजे लोह खनिजाचा वापर केला जातो. द 4 मेन ओर्स ऑफ आयर्न आर मॅग्नेटाइट, हेमेटाइट अँड लिमोनाइट अँड सिडेराइट. पहा, मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट हे 4 प्रमुख लोह खनिज आहेत. हे लक्षात ठेवा, हे परीक्षेला विचारलं जातं. मी याला हायलाईट करून ठेवतो वाटल्यास तुमच्यासाठी. मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट अँड सिडेराइट ही 4 प्रमुख मेन आयर्न ओर्स आहेत, प्रमुख लोह खनिज आहेत. आता पुढे पाहूया मॅंगनीज. तर मॅंगनीज जे आहे, मॅंगनीज ऑकर्स इन द फॉर्म ऑफ इट्स कार्बोनेट, सिलिकेट आणि ऑक्साईड. म्हणजे हे जे मॅंगनीज आहे ना, ते अशुद्ध स्वरूपात आढळतं. कसं, कोणकोणत्या रूपात आढळतं? कार्बोनेट, सिलिकेट आणि ऑक्साईड या 3 रूपात मॅंगनीज आढळतं. कंपाऊंड्स ऑफ मॅंगनीज आर यूज्ड इन प्रिपरेशन ऑफ मेडिसिन्स. पहा, मॅंगनीजचा वापर कशासाठी केला जातो? मेडिसिन्स म्हणजे औषध तयार करण्यासाठी. अँड गिविंग अ पिंक टिंज टू ग्लास. म्हणजे काचेला गुलाबी रंग छटा देण्यासाठी, थोडासा गुलाबी रंग देण्यासाठी, थोडक्यात गुलाबी काच बनवण्यासाठी मॅंगनीज वापरलं जातं. अँड मॅंगनीज इज ऑल्सो यूज इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. म्हणजे जे विद्युत उपकरणं आहेत, विजेची उपकरणं आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा मॅंगनीज वापरलं जातं. हे मॅंगनीजचे जे युजेस आहेत ना, त्याचं मी काय करतो, हायलाईट करतो या ठिकाणी. पहा, पुन्हा एकदा लक्ष द्या. कंपाऊंड्स ऑफ मॅंगनीज आर यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ मेडिसिन्स अँड फॉर गिविंग अ पिंक टिंज टू ग्लास. मॅंगनीज ऑल्सो यूज इन इलेक्ट्रिक अप्लायन्सेस. मित्रांनो, पुढे आहे बॉक्साईट. बॉक्साईट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ओर ऑफ ॲल्युमिनियम. म्हणजे ॲल्युमिनियमचे सगळ्यात महत्त्वाचं जे धातुक आहे ते कोणतं आहे? बॉक्साईट आहे. कारण का महत्त्वाचं आहे? इट कंटेन्स 55% ॲल्युमिनियम. बॉक्साईटमध्ये किती ॲल्युमिनियम असतं? किती टक्के असतं? 55%. बॉक्साईट कन्सिस्ट मेनली ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड. जास्त करून बॉक्साईट हे कशापासून बनलेलं असतं? तर ॲल्युमिनियम ऑक्साईडपासून बनलेलं असतं. ॲल्युमिनियम इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. ॲल्युमिनियम हा जो धातू आहे तो विजेचा आणि उष्णतेचा, इलेक्ट्रिसिटी अँड हीट, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट, म्हणजे विजेचा आणि उष्णतेचा खूप चांगला सुवाहक आहे. त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी आणि हीट, उष्णता सहज वाहून जाते. अँड इट्स डेन्सिटी इज लो. त्याची घनता कमी असते. म्हणून काय केलं जातं? त्याचा यूज कुठे केला जातो?
Therefore, it is used mainly in aeroplanes, ट्रान्सपोर्ट व्हेकल्स अँड टू मेक इलेक्ट्रिक वायर्स. म्हणजे विमानं बनवण्यासाठी, त्याचप्रमाणे वाहतुकीचे जे वाहनं आहेत वाहतुकीसाठीची ती बनवण्यासाठी, आणि इलेक्ट्रिक वायर विजेच्या तारा बनवण्यासाठी याचा वापर केला जातो ॲल्युमिनियमचा. पुढे पाहूया कॉपर. तर मित्रांनो, कॉपर म्हणजे काय तर तांबे. कॉपर इज फाउंड इन द इम्प्युअर स्टेट इन द विसिनिटी ऑफ आयर्न अँड अदर मिनरल्स. हे जो तांबे हा धातू आहे ना, तो कुठं आढळतो? लोखंड आणि इतर खनिजांच्या सान्निध्यात आढळतो. म्हणजे लोखंडाच्या जिथे खाणी असतात तिथे जवळपास तांब्याच्या सुद्धा खाणी असतात. कॉपर इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तांबे हा सुद्धा इलेक्ट्रिसिटी म्हणजे विजेचा चांगला सुवाहक आहे. Therefore, it is used to make electric wires as well as in radios, telephones, vehicles and for making kitchen utensils and statues. पहा, याचे जे कॉपरचे युजेस आहेत ते मी या ठिकाणी हायलाइट करतो. इट इज यूज टू मेक इलेक्ट्रिक वायर्स. पहा, विजेच्या तारा तयार करण्यासाठी कॉपर म्हणजे तांबं वापरलं जातं. रेडिओ तयार करण्यासाठी, टेलिफोनमध्ये, व्हेकल वाहनांमध्ये, आणि किचन युटेन्सिल्स म्हणजे आपल्या घरातली जी भांडी असतात ती बऱ्याचपैकी कॉपर म्हणजे तांब्याची असतात. जास्त करून हंडे वगैरे जे असतात ते तांब्याचे असतात. आणि स्टॅच्यू म्हणजे पुतळे सुद्धा तांब्याचे तयार केले जातात. पुढे आहे मायका. मायका म्हणजे काय? अभ्रक. मायका म्हणजे काय? अभ्रक. आता पहा, इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे अभ्रक हा बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, म्हणजे हा वीज वाहून नेत नाही. इट्स व्हॅल्यू डिपेंड्स ऑन द थिकनेस ऑफ इट्स लेयर्स. तिचे ज्या अभ्रकाचे जे थरांची जाडी आहे त्याची जी थिकनेस आहे, त्या थरांच्या थिकनेसवर किंवा जाडीवर त्याची किंमत ठरत असते. मायका हॅज मेनी युजेस सच ॲज आयुर्वेदिक मेडिसिन्स. पहा, अभ्रकाचा उपयोग कशासाठी केला जातो? आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी, डाईज, इलेक्ट्रिक मशीन्स म्हणजे रंग तयार करण्यासाठी, वेगवेगळे डाय तयार करण्यासाठी, इलेक्ट्रिक मशीन्स विजेवर चालणारी यंत्र तयार करण्यासाठी, अँड वायरलेस कम्युनिकेशन इक्विपमेंट जी बिनतारी संदेश यंत्रणा आहे, मोबाईलसारखी, वॉकी टॉकीसारखी अशी वायरलेस कम्युनिकेशन जी साधनं आहेत ती तयार करण्यासाठी काय केलेलं आहे? मायका म्हणजे अभ्रक वापरलं जातं. आता या ठिकाणी हा एक क्वेश्चन आहे पहा, फाइंड आउट हाऊ डिड द व्हेरियस एजेस ऑफ प्री हिस्टरिक पिरियड गेट देअर नेम्स ऑन द बेसिस ऑफ द यूज ऑफ मेटल्स. तुम्ही 5वीमध्ये माणसाची गोष्ट शिकलेला आहात. ज्या काळात स्टोन वापरला गेला त्याला स्टोन एज म्हटलं गेलं, बरोबर. ज्या काळात आयर्न वापरला गेला त्याला आयर्न एज म्हटलं गेलं, आयर्न एज. ज्या काळात कॉपर वापरलं गेलं त्याला कॉपर एज असं म्हटलं गेलं प्री हिस्ट्रिक पिरियडमध्ये. जसा धातूंचा शोध लागत गेला तसं त्याला नावं मिळत गेलीत, बरोबर. आता पाहूया फ्यूल. फ्यूल म्हणजे इंधन. पहिलाच क्वेश्चन आहे आपल्याला, व्हॉट इज मीन बाय फ्यूल्स. इंधने म्हणजे काय? आणि दुसरा क्वेश्चन आहे, विच नॅचरल रिसोर्सेस डू वी यूज ॲज फ्यूल्स. पहा, फ्यूलची डेफिनेशन तर आपल्याला इथेच दिलेली आहे, मी ते हायलाइट करतोय. आता पहा, या ठिकाणी मी ही जी डेफिनेशन आहे ते हायलाइट करतोय. पहा, या ठिकाणी डेफिनेशन हायलाइट केलेली आहे मी. व्हेरियस सबस्टन्सेस आर यूज्ड इन डे टू डे लाईफ फॉर गॅदरिंग एनर्जी, जनरेटिंग एनर्जी. दिस सबस्टन्सेस आर कॉल्ड फ्यूल्स. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी, एनर्जी निर्माण करण्यासाठी अनेक सबस्टन्सेस वापरले जातात. आणि एनर्जी प्रोड्युसिंग जे सबस्टन्सेस असतात त्याला फ्यूल्स किंवा इंधने असे म्हणतात. फ्यूल्स आर फाउंड इन द सॉलिड, लिक्विड ऑर गॅसियस स्टेट. ही जी इंधनं असतात ती स्थायू, द्रव आणि वायू रूपात सुद्धा आढळत असतात. तर मित्रांनो, हा जो दुसरा क्वेश्चन आहे तो पाहूया आता. विच नॅचरल रिसोर्सेस डू वी यूज ॲज फ्यूल्स. निसर्गामध्ये मिळणारी कोणती जी नैसर्गिक संपत्ती आहे की जी आपण इंधन म्हणून वापरतो
तर मित्रांनो, निसर्गात मिळणारं वूड म्हणजे लाकूड जे आहे त्याचा वापर आपण एनर्जी मिळवण्यासाठी वापरतो, म्हणजे इंधन तयार करण्यासाठी वापरतो. त्याचप्रमाणे पेट्रोल, डिझेल म्हणजे जे मिनरल ऑइल आहे हे सुद्धा एक प्रकारचं फ्यूल म्हणजे इंधन आहे. आता पहिल्यांदा जो फ्यूल म्हणून वापर केला जातो तो हे पाहूया आपण, तो आहे कोल. कोल म्हणजे काय मित्रांनो? कोल म्हणजे कोळसा. कोल म्हणजे कोळसा, पण कसला कोळसा? दगडी कोळसा. आता हा पाहूया काय दिलं या ठिकाणी. मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो, खूप वर्षापूर्वी फॉरेस्ट गॉट बरीड अंडरग्राउंड ॲज अ रिझल्ट ऑफ सर्टन नॅचरल इव्हेंट्स. खूप वर्षापूर्वी काय झालं असेल, काही नैसर्गिक घडामोडी घडल्या आणि जी फॉरेस्ट होती, जी जंगलं होती, ती जमिनीखाली गाडली गेली. अँड लेयर्स ऑफ सॉयल केप्ट गेटिंग डिपॉझिट ओव्हर देम. आणि ही जंगलं जमिनीखाली गाडली गेल्यानंतर त्याच्यावर मातीचे थर साचत गेले आणि मग त्याचा जो प्रेशर आहे वरून, या गाडलेल्या जंगलांवर वरून मातीचा किंवा जमिनीचा खूप असा प्रेशर पडला आणि त्या अर्थच्या इंटेरियरमध्ये, जमिनीच्या पोटात जे गेलेले असतात जंगलं, त्याच्यावर काय झाली? आतमधली हीट याचा आणि वरून पडलेल्या जमिनीच्या थरांचा परिणाम झाला आणि त्याचं काय झालं? हे जे प्लांट्स होते, ही जी वनस्पती होत्या, त्याचं फ्यूल म्हणजे इंधनात रूपांतर झालं आणि अशा पद्धतीने कोल म्हणजे दगडी कोळसा तयार झाला. कशाने तयार झाला? रिमेन्स ऑफ फॉरेस्ट, जंगलांचे जे झाडांचे जे पार्ट होते किंवा त्याचे जे अवशेष होते त्याच्यावर वरच्या जमिनीचा आणि आतील जी हीट होती, इंटेरियर, अर्थ्स इंटेरियर म्हणजे पृथ्वीच्या पोटातली जी हीट होती, उष्णता होती, त्याचा परिणाम झाला आणि कोल तयार झाला. म्हणून याला फॉसिल फ्यूल म्हणजे जीवाश्म इंधन असं म्हटलं जातं. बरोबर. कोल इज फाउंड इन माइन्स. कोळसा कुठं आढळतो? माइन्स म्हणजे खाणीमध्ये आढळतो. पहा या ठिकाणी कोळसा कसा तयार झाला पहा. ही जंगलं जी आहेत ती जमिनीखाली गाडली गेलेली आहेत आणि त्याच्यावर काय पडलेलं आहे? प्रेशर पडलेलं आहे आणि भूगर्भामध्ये काय आहे? हीट आहे आणि याचा परिणाम होऊन काय तयार झालेला आहे? कोळसा तयार झालेला आहे. आता पहा, पीट, लिग्नाइट, बिटुमिनस कोल अँड अँथ्रासाइट आर द व्हेरियस टाइप्स ऑफ कोल. कोळशाचे 4 प्रकार आहेत: पीट, लिग्नाइट, बिटुमिनस अँड अँथ्रासाइट. पहा, अँथ्रासाइट इज द कोल ऑफ द हायेस्ट ग्रेड. अँथ्रासाइट हा चांगल्या दर्जाचा उच्च प्रतीचा कोळसा आहे. आपण जसं आयर्न ओर पाहिले, मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट, त्याचप्रमाणे कोळशाचे हे 4 प्रकार आहेत: पीट, लिग्नाइट, बिटुमिनस अँड अँथ्रासाइट. मला वाटल्यास हायलाइट करून ठेवतो. पहा, पीट, लिग्नाइट, बिटुमिनस अँड अँथ्रासाइट हे 4 प्रकार आहेत कोळशाचे. कोल इज इन अ वे अ स्टोअर हाऊस ऑफ कार्बन. म्हणजे कोळसा जो आहे, दगडी कोळसा जो आहे, तो एक प्रकारचा कार्बनचा साठाच आहे आणि इट इज बर्न टू ऑब्टेन हीट एनर्जी. उष्णता ऊर्जा मिळवण्यासाठी, औष्णिक ऊर्जा मिळवण्यासाठी, उष्णता मिळवण्यासाठी या कोल म्हणजे कोळशाचा वापर केला जातो, दगडी कोळशाचा. कोल इज यूज्ड ॲज फ्यूल. हा जो कोळसा आहे तो इंधन म्हणून वापरला जातो. इट इज यूज ॲज अ फ्यूल इन थर्मल पॉवर प्लांट ॲज वेल ॲज टू रन बॉयलर्स अँड रेल्वे इंजिन्स. पहा, हा जो कोळसा आहे ना, त्याचा उपयोग कुठं व्हायचा किंवा होतो? थर्मल पॉवर प्लांट्स, जे औष्णिक वीज केंद्र आहेत, वीज निर्मिती करण्यासाठी तिथं काय केला जातो? हा कोळशाचा वापर केला जातो. पुढे अजून कुठे केला जातो? रन बॉयलर्स अँड रेल्वे इंजिन्स. रेल्वे इंजिन सुद्धा पूर्वीच्या काळी या कोळशावर चालवली जायची. कोल इज ऑल्सो यूज ॲज फ्यूल फॉर कुकिंग अँड फॉर बेकिंग ब्रिक्स इन किन्स ऑन अ लार्ज स्केल. या दगडी कोळशाचा वापर बेकिंग ब्रिक्स, विटा भाजण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी सुद्धा केला जायचा. द गॅसियस फ्यूल्स, प्रोड्युसर गॅस अँड वॉटर गॅस आर ऑब्टेन फ्रॉम अ कोल. म्हणजे जे वायुरूप जी इंधन आहेत, प्रोड्युसर गॅस जो आहे किंवा वॉटर गॅस जो आहे, ते तयार करण्यासाठी सुद्धा कोळशाचा वापर केला जातो. कोल ॲज अन एनर्जी रिसोर्स कॉन्ट्रीब्युट्स ग्रेटली टू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. औद्योगिक विकास किंवा जी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होण्यासाठी कोळसा खूप गरजेचा आहे. पहा, हाव आर मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस फॉर्म. खनिज तेल आणि नैसर्गिक वायू कसे तयार झाले पहा. पूर्वीच्या काळी असे प्राणी वगैरे होते जमिनीवर, पाण्यामध्ये.
आहे की नाही. त्यानंतर काय झाले, ते प्राणी जमिनीखाली गाडले गेले, बरोबर. आणि त्याच्यापासून खनिज तेल तयार झालं. लक्षात घ्या, कोल म्हणजे कोळसा प्लांटपासून तयार झालेला आहे. वनस्पतींपासून तयार झालेला आहे, वनस्पतींच्या अवशेषांपासून. आणि जे मिनरल ऑइल आणि नॅचरल गॅस आहे ते प्लांट रिमेन्स जे आहे ॲनिमल रिमेन्स जे आहेत, प्राण्यांचे अवशेष जे आहेत ते जमिनीखाली गाडले गेल्यामुळे असे तयार झालेले आहेत. म्हणून सध्याला आपल्याला या समुद्राच्या तळापासून काय केले गेले, काय मिळते आपल्याला, ते खनिज तेल मिळते, मिनरल ऑइल मिळते. पुढे नॅशनल इन्स्टिट्यूशन्स. काही नॅशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. परीक्षेला जरी विचारलं नाही तरी, आता जरी विचारलं नाही तरी हा पुढच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. पहा, द ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन 14 ऑगस्ट 1956. पहा, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाची स्थापना 14 ऑगस्ट 1956 रोजी झाली. ONGC म्हणतात त्याला, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. इट फंक्शन्स अंडर द मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आपल्या शासनाचं, भारत सरकारचं जे पेट्रोलियम मंत्रालय आहे, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मंत्रालय आहे, मिनिस्ट्री आहे, त्याच्या अंतर्गत हे काम करते. ONGC इज द लार्जेस्ट ऑइल अँड गॅस रिसर्च अँड प्रोडक्शन कंपनी इन इंडिया. भारतातली सगळ्यात मोठी तेल निर्माण करणारी, नैसर्गिक वायू निर्माण करणारी आणि संशोधन करणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे ONGC. इट्स हेड ऑफिस इज ॲट डेहराडून, उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये डेहराडून आहे, त्या ठिकाणी याचं हेड ऑफिस आहे. ONGC प्रोड्यूस अबाउट 77% ऑफ द क्रूड ऑइल अँड अबाउट 62% ऑफ द नॅचरल गॅस प्रोड्यूस इन इंडिया. देशामध्ये तयार होणारं जे मिनरल ऑइल आहे त्यापैकी 77% आणि नॅचरल गॅसपैकी 62% जो नॅचरल गॅस आहे तो ONGC प्रोड्यूस करत असते. ऑन द 7 कमर्शियली इम्पॉर्टंट अंडरग्राउंड ऑइल रिझर्व्स इन इंडिया, ONGC हॅज सक्सेसफुली एक्सप्लोर्ड 6. पहा, भारतामध्ये महत्त्वाचे तेल साठे जे आहेत ते किती आहेत? 7 आहेत. त्यापैकी जे 6 साठे आहेत ते त्याचा शोध ONGCने यशस्वीपणे घेतलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हा पार्ट होता इथपर्यंत. याच्या पुढचा जो पार्ट आहे मिनरल ऑइल, नॅचरल गॅस, LPG, फॉरेस्ट रिसोर्सेस, तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. थँक्यू.